पाहूच, मात्र याच संदर्भातली एक मोठी बातमी आली आहे। डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळते। सकाळी आणखी 2 मृतदेह सापडलेले आहेत। एनडीआरएफचे जवान तिथे काम करतायत। आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। बेपत्ता कामगारांचा सुद्धा युद्ध पातळीवरती शोध सुरू आहे। काही कामगार हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची देखील भीती आणि हाच ढिगारा बाजूला करण्याचं काम एनडीआरएफच्या जवानांकडून कालपासून सुरू आहे। डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झालाय। आणखी 2 जणांचा मृत्यू झालाय। आणखी 2 मृतदेह सापडलेत आणि आता मृतांचा आकडा झालाय 11। या अपडेट संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत घटनास्थळावरून आहेतच। अजित, याबद्दल मृतांचा आकडा जो आहे तो अधिकृतपणे आतापर्यंत जाहीर केलेला आहे तो म्हणजे 8 आहे आणि आपल्या समोर जिथे 2 मृतदेह सापडलेत आणि आणखी तिथे सापडले, त्यामुळे आता 11 मृतदेह सापडलेले आहेत अशी शक्यता वर्तवली जाते आणि तशी माहिती देखील मिळते। अधिकृतपणे थोड्या वेळात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते जाहीर करतीलच, पण इथं आता पूर्णपणे एनडीआरएफची टीम जर पाहिली आपण तर आणखीनही पुढे इथे ते शोध कार्य करतायत। एनडीआरएफची टीम त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची टेक्नॉलॉजी असतात। आता जो त्यांच्याकडे रेड बॉक्स आहे, या रेड बॉक्समध्ये व्हायब्रेशन सिस्टम असते। त्या व्हायब्रेशन सिस्टमने इथून जवळपास कशा रीतीनं कोणाचा काही मोबाईल आढळतोय का किंवा त्या याच्यामधून काही रिएक्टर जवळपास, कारण का मोबाईल असला जवळ तर तिथे व्यक्ती असण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे मग त्या सगळ्या घटनेतून ते तसे टक्करतात। रेड बॉक्समध्ये त्यांची काही वेगळी टेक्नॉलॉजी असेल, त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते आणखीनही शोध कार्य करण्याचा प्रयत्न करतात की इथं आणखीनही कोणी अडकल्याची शक्यता आहे का। तर या सगळ्या परिसरामध्ये आता अग्निशमन दल आणि त्याच पद्धतीने एनडीआरएफ हे दोन्ही दलाचे जवान जे आहेत ते काम करतायत आणि इथं शोध कार्य जे सुरू आहे की आणखीन आतमध्ये कोणी अडकले का। बरं अजित, ही सगळी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आत्ताच्या घडीची। तिथे एनडीआरएफचे जवान काम करतायत आणि अजूनही जे बेपत्ता कामगार आहेत त्यांचा शोध सुरू आहे। आणखी 2 मृतदेह सकाळपासून सापडले, त्यामुळे आता मृतांची संख्या 11 वरती गेली आहे। ज्या वेळेला काल दुपारी 1:40 दरम्यान हा स्फोट झाला, त्यावेळी कसा आगडोम उसळला होता त्याची ही दृश्य आहेत। स्फोटाची दाहकता इतकी होती की आगीच्या ज्वाळा होत्या, त्यावरती अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं, मात्र अधूनमधून कुठेतरी आगीच्या ज्वाळा या निर्माण होत होत्या। या स्फोटामुळे धुराचे लोट अगदी दूरवरून सुद्धा आकाशात दिसत होते आणि बॉयलर पूर्णपणे या कंपनीचा जळून खाक झालेला आहे। अनेक कामगार यामध्ये बेपत्ता सुद्धा आहेत, त्यांचा शोध सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून सुरू आहे। ही कालची दृश्य आहेत, ज्या वेळेला ही आग लागली, स्फोट झाला त्यानंतरची, आणि थोड्या वेळापूर्वी आपण ताजी दृश्य देखील पाहिली। घर आणि इमारतींचं सुद्धा यामुळे नुकसान झालंय। आता याच रहिवाशांनी सवाल उपस्थित केलाय की आता आमचं इतकं मोठं झालेलं नुकसान, आम्ही जायचं कुठे, राहायचं तरी कुठे, कारण या स्फोटामुळे घरांच्या खिडक्यांपासून अगदी काचांपासून सगळं उद्ध्वस्त झालंय, नुकसान झालंय मोठं। केमिकल कंपनीमध्ये झालेला हा स्फोट, काचा फुटल्यात, अनेक जण जखमी झालेत, तर गाड्यांचंही झालेलं नुकसान। या परिसरामध्ये असलेल्या अनेक घरं तसंच दुकानं या सगळ्याला या स्फोटाची झळ पोहोचली आहे। तर डोंबिवली इथल्या या स्फोटासंदर्भातले सगळे आपण अपडेट घेणार आहोतच, मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊयात। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।